ताई, तू महादेवाची पूजा का करतेस? मी पहिले पण याच्याबद्दल सांगितलं होतं, पण परत तुम्हाला ऐकायचंय. सारखं मला एकच शब्द म्हणजे सांगायला पण नको वाटते. पण तुम्हाला परत ऐकायचं तर मी परत तुम्हाला सांगते, की तसलं काहीच नाहीये. पहिल्या याच्यामध्ये चालत नव्हतं. आई पण म्हणते माझी, की पहिले मंदिरात जायचो नाही, पण आता चालतं. आता तसलं काहीच नाहीये. आता आपण पूजा करू शकतो. हां, शेवटच्या महिन्यात नाही करत असं मला माहिती आहे, पण आमच्या गावात सगळ्या बायका करतात आणि तसलं काहीच नाही. आपली मनाभावानं पूजा केली तर काहीच होत नाहीये. आणि आईचं म्हणणं आहे की सगळे करतात, काहीच तसलं विचार डोक्यात आणायचं नाही, जेवढं आपल्याकडून झालंय तेवढं करायचं. तर त्याच्यानंतर आहे ना, चला आता पुढची रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर वांग्याची भाजी वगैरे केली होती, मस्त जेवणसुद्धा झालं आणि संध्याकाळचं ना म्हणजे 4 वाजत होते, तर मला नाही हे खायचे होते. आता याचं नाव आमच्याकडे वेगळं आहे बरं का, आणि तुम्हाला पण सांगता येणार नाही मला, म्हणून आहे मी तुम्हाला काही सांगत नाही. तर ते आईच्या हाताचे गरम-गरम खाऊन घेतले. त्याच्यानंतर आईने धपाटे केले होते, म्हणजे धपाटे नाही, ते आमच्याकडे धिरडे म्हणतात त्याला. ते केले होते आणि चुलीवरचे तर खरंच खूप छान लागतात. आणि मग आईच्या हाताचं असलं तर एकच नंबर. पहिले पण लहानपणी आम्ही असंच खायचो. आईनं बनवलं की गरम-गरम खायचं आणि तसंच आता पण मला भेटतंय. तरी ते ना सगळं जेवण वगैरे आमचं बनून झालं होतं. आता जेवायचं होतं. माझा भाऊ पण आला होता आणि ह्या दोघांना आईस्क्रीम घेऊन आले म्हणून एवढे खुश झाले खूपच जास्त. आता सगळे काही कामं माझे आवरून झाले होते. फक्त माझ्या गोळ्या घ्यायचे राहिले होते. म्हटलं चला आता हे पण घेऊन टाकते. त्याच्यानंतर निवांत झोपायचं. 9 वाजताच गावाकडे झोपून जातात. खरंच 9 वाजले की असं वाटतं की 12 वाजले की काय एवढं उशिरासारखं वाटतंय. तर चला इथंच मी एंड करते. बाय.